नमस्कार मैत्रिणींनो, इथे मी दुधी भोपळा आणलेला आहे. अर्ध्याची भाजी केली आणि अर्धा राहिला, तर चला आता आपण भजी बनवूया. इथे वरची साल काढून घेतलेली आहे आणि एकदम पातळ काप केलेले आहे. बटाट्याच्या भजी बनवतो तर आपण तशी. आणि खूप कोवळा भोपळा होता. तर इथे 1 वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. अशी गरमागरम मस्त आपल्याला भोपळ्याची भजी खायची आहेत. आता किंचित हळद टाकून देऊया. फुल चमचा भरून तिखट टाकून देऊया. झणझणीत भजी बनवायची आहे दुधी भोपळ्याचे. आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. आता पाणी टाकून आपण भिजवून घेऊया पीठ. थोडं थोडं पाणी टाकून. अशा प्रकारे आपलं पीठ भिजून झालेलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे. तेल तापलेलं आहे चांगलं. आता आपण एक एक भजी त्यामध्ये टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण टाकून देते. आता पिठामध्ये एक एक करून आपण भजी करून घेणार आहोत बुडवून. अशी आगळे वेगळे दुधी भोपळ्याची भजी करायची आहेत आपल्याला. मस्त झालेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत. पौष्टिक भजे खायचे आहेत आज आपल्याला. आता काढून घेते. अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेऊया. तयार झालेले आहेत आपली भजी. खूपच मस्त झालेले आहेत. कुणाला वाटणार पण नाही की भोपळ्याची भजी आहेत. हे बटाटा भजी वाटतात ते, पण हे भोपळ्याची भजी आहेत. चला तर तुम्हाला माझे भोपळ्याची भजी आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही ही भोपळ्याची भजी करून खा. अप्रतिम लागतात ते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.